Hello everyone. In the year 2023-24 Mumbai University TYBA and TYBSc, the semester number 5 geography paper number 6 is to be changed. सर्वांना नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या TYBA आणि TYBSc सेमिस्टर क्रमांक 5 भूगोल पेपर क्रमांक 6 हा बदलला आहे. The name subject name which is tools and techniques in geography for spatial analysis. या विषयाचे नाव भूगोलातील विविध घटकांच्या विश्लेषणासाठी साधने आणि तंत्रे असे आहे. In this topic, unit number 5 which is important, which is computer section for the practical Google Earth. यामधील 5वे युनिट जे आहे ते कम्प्युटर सेक्शन हे प्रॅक्टिकल साठी आहे, जे गुगल अर्थ या नावाने आपल्याला अभ्यासायचे आहे. So now we will see the next tool which is add path. या ठिकाणी आपण गुगल अर्थ मध्ये ह्या जे टूल्स आहे ऍड पाथ याचा कसे वापरायचे ते पाहणार आहोत. फॉर दॅट फर्स्ट ओपन गुगल अर्थ. ओके, आता गुगल अर्थ आपण ओपन केलेला आहे. सर्च द फील्ड विच यू हॅव टू डू द वर्क. आपल्याला ज्या ठिकाणी काम करायचंय, सपोज आय टाइप हिअर माय कॉलेज नेम and click on search. I just type here my college name and click on search. या ठिकाणी मी माझ्या कॉलेजचं नाव आणि सर्च बटनावरती क्लिक केलेलं आहे. So before that I have created two layers. One layers which is add placement and second add polygon. In the last two topic, मागच्या दोन टॉपिक मध्ये दोन लेयर तयार केले. एक आहे ऍड प्लेसमेंट आणि दुसरा आहे पॉलिगॉन. नाउ while zooming the area with the help of mouse and cursor, mouse and the scroll bar, now we are using the layer, using the tool which is name add path. आता या ठिकाणी आपल्याला माउस आणि कर्सरच्या सहाय्याने पाथ हे टूलचा वापर करायचा आहे. सो फर्स्ट क्लिक ऑन द टूल पाथ. आपल्याला पाथ या टूल वर क्लिक करायचंय. द कर्सर विल बी चेंज. कर्सर बदलतो and same window come out. The path window which is come out. Path नावाची जी विंडो आहे ती येते. Just give the name here. Now we want to digitalize this river. This is the river which I want to digitalize. ही नदी आहे, ही नदी मला या ठिकाणी डिजिटलाइज करायची आहे. With the new path layer we can digitalize a road, a river with the help of this tool. आपण एखादी नदी, एखादा रस्ता याद्वारे डिजिटलाइज करू शकतो. So I give us the name of the river which is Savitri. या ठिकाणी मी सावित्री नाव टाइप केलेला आहे. I just give the name of the river Savitri, and while clicking on this river I start digitalize the river. On the river basin, just I click here in the river basin. Okay, when it finish, make double click here. Okay, otherwise click on this. Okay, ही नदी मी या ठिकाणी डिजिटलाइज केलेली आहे आणि डबल क्लिक ने ते होतं, पण मग ओके केलं तरी सुद्धा इथे चालतं. In this way, my third layer which is generated in left hand side panel. तिसरा लेयर माझा या ठिकाणी ऍड पाथचा तयार झालाय सावित्री या नावाने. The third layer which is named Savitri river. Now I want to change more, or I want to edit the layer. I just click on the layer and right click and go to the properties. या
हा जो थर मी बनवलेला आहे नदीचा, त्याच्यामध्ये मला बदल करायचे आहेत. मी त्याच्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज वर जातोय. अगेन द सेम विंडोज कम आउट अँड देर आर सेम अल्गोरिदम्स आर देअर. इथे सेम बटन आहेत. द डिस्क्रिप्शन विच इज कंटेंट विथ ऍड लिंक, add web image, location. We will see how to add the local image. Same type we can add the image here. आपण जी या नदीची एखादी प्रतिमा असेल तर ती आपण या ठिकाणी लावू शकतो. नदीचा एखादा फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. सो सेकंड ऑप्शन विच इज टेक कलर. दुसरा ऑप्शन कलर मध्ये. नाव हिअर इज अ वन ऑप्शन विच इज लाईन, नो एरिया. हा, या नदीसाठी एरिया दिलेला नाही कारण दिस इज द ओनली सिंगल लाईन लेअर. सो इट्स कंटेंट विथ कलर अँड विड्थ. द रिव्हर, मोस्टली वी शो द रिव्हर in the map which is in a blue color. So I will change the color while clicking here and I choose here a blue color. Okay, and click on it's okay. The river color will be changed. So we can increase the width of this river. While clicking here we can increase the width. Now the width of the river also increased and we can click on OK. Otherwise आपण या ठिकाणी नदीची जी जाडी आहे रेषेची ती वाढवलेली आहे. क्लिक ऑन व्ह्यू. थर्ड ऑप्शन सेम ॲज इट इज. तिसरे ऑप्शन पण तसेच. क्लिक ऑन स्नॅपशूट करंट व्ह्यू. स्नॅपशूट करंट व्ह्यू वरती क्लिक केलं की आपल्याला we will get the actual atlas, its range and other things. Then the altitudes are same and measurements which is very important. आपण व्ह्यू वरती क्लिक केलं आपल्याला त्याचे अक्षर रेखावृत्त भेटतात. अल्टिट्यूड्स वर क्लिक केलं. आता हा वी नॉट वॉन्ट टू सी द अल्टिट्यूड्स, आपल्याला हे आता बघायचं नाही. वी वॉन्ट टू सी द मेजरमेंट, आपल्याला मेजरमेंट बघायचंय. वी वॉन्ट टू सी द ऍक्च्युअल विड्थ, ऍक्च्युअल length of this river. So here are the parameters. We want to see the river length with kilometer or meter. So we will use the parameter kilometer. The actual length of this river which we digitalized, which is 1.53 kilometers. आपण जी नदी या ठिकाणी डिजिटलाइज केली आहे त्या नदीची परिमाण आपण या ठिकाणी पाहू शकतो. किलोमीटर, मीटर आणि सेंटीमीटर ही मॅट्रिक मापन पद्धती आहे. या ठिकाणी आपण किलोमीटर जर क्लिक केलं तर या नदीची लांबी 1.53 किलोमीटर इतकी आहे. किंवा ही या नदीची लांबी आपण मीटर मध्ये पण पाहू शकतो. वी कॅन यूज द पॅरामीटर ॲज अ मीटर which is 1529 meters. But mostly the river length which we use the kilometer, the length which we digitalized. आपण एवढीच नदी डिजिटलाइज केले which is 1.53 kilometers. So in this way we can digitalize the watersheds. We can digitalize the transportation from using the add path tool. Okay, in this way in a left hand side we create this layer. Now we create, these are the three layers. One is add placement, second is polygon and third is add path. So thank you very much. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.